जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदानंद माता नवे बोल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवीस सदा वेद झाले श्रुती धन्य झाला तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदानंद माता तुझ्या पायरीशी सदानंद माता तुझ्या पायरीशी सदानंद माता जोडून या करा चरणी ठेवी तू माता माझी पंढरीनाथ माझी परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी मोजे रामवाडी पानगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 42 वर्षामध्ये पदार्पण झालेला हा नाम सप्ताह राष्ट्रसंत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज संत माधव बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला भव्य दिव्य असा सोहळा या सोहळ्यातील 6व्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या पामराकडे आपण सर्वांनी सोपवलं हे सर्वात मोठं भाग्य। विठ्ठल पवित्र अशा पावन भूमीमध्ये गेल्याही वर्षी आपण मला आमंत्रित केलं होतं। आपल्याच गावचे आमचे सरपंच भाऊंचं नितांत प्रेम आहे। दरवर्षी ते मला इथं आमंत्रित करतात आणि महत्त्वाचं महिला कीर्तन म्हणजे ते एकटीचं कीर्तन इथं ठेवतात आणि पत्रिकेवरती मीही पाहिलं समाजभूषण म्हणून त्यांनी टाकलेलं आहे आणि मीही इथे येत असताना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही, कारण मला वाटतं आपली माती आणि आपली माणसं। आणि आमचे खरंच या ठिकाणी प्रसादराव गीते वारंवार नितांत फोन असतो, येईपर्यंत कमीत कमी 15 फोन होते। केजला कथा सुरू होती, भागवत सुरू आहे आणि 3रा दिवस होता। भाऊंना असं वाटायचं की ताई वेळेवर येतील की नाही, वेळेवर येतील की नाही, पण सर्वांचं प्रेम असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावचं दर्शन घ्यावंच लागतं। विठ्ठल पवित्र पावन भूमीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत भीमसिंह महाराज आणि या ठिकाणी मोतीराम महाराज असतील, संत माधव बाबा महाराज असतील, सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कीर्तन करण्याचा योग अकारण करुणालाय भक्तवंचन कल्पतरो नंदनंदन आनंद दंड सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव याची आवड भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे
श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांनी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं वारकरी संप्रदायाच्या विचारानं सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत मान्य संत सम्राट देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून मागणी प्रकरणातील असा आहे. विठ्ठल आज शास्त्राचा नियम असा आहे, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रूपावर बोललं जातं, दुसऱ्या दिवशी नामाचं वर्ण, तिसऱ्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत भक्ती ज्ञान वैराग्य, 6व्या दिवशी भगवंताकडे मागणी आणि 7व्या दिवशी काला. विठ्ठल शास्त्राचं वर्णन असं आहे की आज मागायचे देवाकडे, पण मागत असताना यथोचित संत कधी मागत नाही. ऐका, संतांचा स्वभाव मागण्याचा नाहीये, कारण संतांकडे परिपूर्णता दिलेली आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार, म्हणजे संत मागत नाहीत. मग देव मागतात का? तर देव मागत नाही, तर देव आपल्यालाच परिवर्तित करतात. मागा मागा मागा, काहीतरी मागा. तुकोबार आहे, जीवनामध्ये आलात ना, काहीतरी मागितल्याशिवाय जाऊ नका. भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगायला लागले तुकोबार आहे ना, तुकोबार आहे, मागायचंच असेल तरी एक मागा. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुकोबार आहे सांगायला लागले, मी काही मागत नाही आणि कोणाच्याही पुढे हात करत नाही, कारण माणसाने एकाच्याच पुढे हात करावा. काही काही लोक कलियुगामध्ये कोणाच्याही पुढे हात करतात, पण ज्याच्याकडून परिपूर्णता होऊ शकते अशांच्याच पुढे हात करा. काही लोक भलतच मागण्याचा विचार करतात. म्हणे महाराज प्रमाण देऊन सांगतात, हात पसरीजिने भिजाचे तुका म्हणे गरीब मांडणे म्हणे. चालणार नाही. केवळ भगवान परमात्म्याच्या पुढे हात करा, ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. ऐका, संत हे या ठिकाणी मागत नाहीत, पण तुकोबार आहे आजच्या अभंगामध्ये एवढंच मागतात, हेची दान देगा देवा. तुम्ही ज्ञानोबारायांचं वर्णन करा. ज्ञानोबाराय पसायदानाची सुरुवात करत असताना काय म्हणतात? आता विश्वात्मके देवे आणि एने वाग यज्ञ तोषावे. म्हणजे पसायदानाची सुरुवात आता मुळे का केली? तर ज्ञानोबाराय स्वतःसाठी मागत नाहीत, ज्ञानोबाराय विश्वासाठी मागितात. मागण्याचं एकमेव कारण एवढंच होतं, स्वतःसाठी मागितलं जातं, काही वेळेस त्याला भीक म्हटलं जातं. इतरांसाठी मागितलं जातं, काही वेळेस त्याला दान म्हटलं जातं. पण ज्ञानोबारायांनी विश्वासाठी मागितलं, त्याला केवळ पसायदानच म्हटलं जातं.